तर काय ही माझी मैत्रीण आणि आरोहीचं बघा कसं पोट दुखते. माझी मैत्रीण घरी आली इथं. तर आरोहीच्या मम्मी पप्पाला पण आपण इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं आहे, नक्की यायचं बरं का. किती दिवस आधी? 2 दिवस. तुम्ही तर म्हणले 10 दिवस आधी. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे ना ती आपल्या नवीन घरी झाली होती. आम्ही नवीन घरी ना भरपूर सारा सेटअप केलेला आहे. या साईडला किचन वगैरे. आणि गाईज आपल्या घरी माझी एक मैत्रीण आलेली आहे आणि त्याच्यामुळे आरोहीचं खूप जास्त पोट दुखतंय. हे बघा कशी रागात बघती चिडकी. ही माझी मैत्रीण आणि आरोहीचं बघा कसं पोट दुखतंय. माझी मैत्रीण घरी आली इथं. कशी बघते. दाखव का भाषेत तोंड दाखव. ऑडियन्स घाबरली असेल आता. आणि काही या ठिकाणी आपले सरपंच पण आले. सरपंच, वेलकम टू आवर न्यू हाऊस. आपल्या नवीन घरात स्वागत आहे भाऊ तुमचं. धन्यवाद. थँक्यू. भाऊ आपल्याच घरी तुम्ही काय थँक्यू म्हणते बेटो. आज का नाही, आज वेगळं शूट आहे इथं. आता आहे ना आपण आश्लेषाला ना घर दाखवणार आहे. चल आश्लेषा घर दाखवतो. हा आमचा हॉल आहे गरीबाचा. अजून भरपूर आहे ना पसारा इकडे तिकडे पडलेला आहे. बन बन. आणि हे बघ इथं समोर आहे ना प्ले बटन वगैरे. आणि पांडा बघितला कसं बसलेला आहे. हा हे बघ हे माझं पहिलं आलेलं. त्याच्यानंतर आरोहीचं आलं ते वाला. त्याच्यानंतर माझं हे आलं 1 मिलियन वालं. त्याच्यानंतर आरोहीचं 1 मिलियन वालं. आणि त्याच्यानंतर माझं अजून एक युट्यूब चॅनल आहे त्याचं 1 लाख वालं. आता छोटं झालं प्ले बटन. नाही बघ आता वरती आलो ना आपण ह्या साईडला 2 बेडरूम आहे. तर ही हर्षदची बेडरूम आहे. हे बघ ही हर्षदची बेडरूम आहे. भारी ना. हे बघ इकडे टॉईज वगैरे ठेवलेले असे. वॉर्डरोब आहे. आणि इकडे आहे ना त्याचं वॉशरूम वगैरे जसं जसं प्रायव्हेट. हे बघ हा ही जी ना ही मम्मी पप्पाची बेडरूम आहे. कशी वाटते? खूप भारी आहे. एकच नंबर. कुठेच मिस्टेक नाही काढू शकत मी. ते चुकलंय म्हणून सगळं भारी वाटतंय. आणि इकडे आहे ना त्यांचं टॉयलेट बाथरूम पण. हे बघ भारीचा. आता वरती आलोय आम्ही. हे बघे तसं पहिले इकडे मेन गोष्ट दाखवायची. तुझ्या मित्राची एक फेवरेट गोष्ट. हे बघ इकडे. हे बघ वाव. अरे वाव किती मस्त गाड्या. किती गाड्या घेतात ओरिजिनल मध्ये आता येतात. बघायची गरज पण नाही तुला. नाही तेवढ्या घ्यायच्या आहेत ग. तेवढ्या घ्यायच्या आहेत. अगं डिपेंडर आहे ही नाही ग माझ्याकडे. ही आपली थार इथं ही. तर आता ना आम्ही सगळ्यात वरच्या बेडरूम मध्ये आलोय. आश्लेषा हे बघ. वाव किती भारी आहे तुझी. खरं खूप मस्त वाटतंय. तुझ्या मित्राची बेडरूम आहे. कशी वाटते? खूप भारी मस्त आहे. मला असं भारी वाटतं मला आहे ना. असं मित्र वगैरे आले ना आता म्हणजे कोणी पण असं दाखवायला इतकं भारी वाटतंय माहितीये का. वॉशरूम कुठे? आणि मेन म्हणजे प्रत्येक जण आहे ना माझ्यासाठी इतकं हॅपी फील करतो ना तर मग अजूनच भारी वाटतं मला. तुझं वॉशरूम कुठे सापडत नाही. हे काय इकडं. हे इकडं. अरे तुला खायला पण येत नाही. एवढं भारी आहे. हे बघ बघू बांधून दाखव इथं बघ. मला असं वाटलं आधी पूर्ण बॉलच आहे. इकडे कुठेतरी वॉशरूम असेल पण वॉशरूम येत होता. वाव भारी आहे. दिमागला हे काम केलं. हे बघ किती सॉफ्ट आहे. हात फिरव त्याच्यावर एकदा. हे बघ असं हात फिरव. हात हे लय भारी आहे ते. हो. आणि हे जे ना ओपन स्पेस आहे बेडरूमच्या बाजूला. आता मी नंतर काय करणार आहे माहिती का आश्लेषा. इथं ग्रीन मॅट टाकणार या आणि व्हिडिओ साठी इथं आपण व्हिडिओ काढत जाऊ. आणि येत जा ना आपण व्हिडिओ वगैरे शूट करत जाऊ ना इथं मस्त. तुम्हाला बोलवतो काय यार. मी बोलवतो का यार. काही बिझी नसतो भामटे. भारी वाटतंय ना. खूप भारी आहे. आश्लेषा कसं वाटलं घर? एकदम ते असतं ना फिल्मी असतं ना ड्रीमी घर तसं वाटतं एकदम भारी वाटलंय ना. खूप भारी. अजून अगं म्हणजे असं भरपूर सारा पसारा इकडे तिकडे पडलेला आहे. सगळं आवरलं ना जरा सिस्टमॅटिक दिसत. एकदम सिस्टमॅटिक वाटतंय आणि छान वाटतंय. वाईब छान येते घरामध्ये. 16 डिसेंबरला मज्जा करू. मस्त साऊंड सिस्टम पण लावलेली आम्ही. 16 ओपनिंग आहे ना. हा ना ओपनिंग वास्तू शांती. ओपनिंगला लोकांना भेटशील का? नाही आपण काय करू माहितीये का 14, 15, 16 3 दिवस पूजा आहे ना. तर आम्ही 14, 15, 16 तिन्ही दिवस असे जमा होणार सगळे. हा तर मस्तपैकी येऊ संध्याकाळी. मस्तपैकी नाचू वगैरे फुल एन्जॉय करू. आम्ही माहिती का साऊंड आणून ठेवलं, माईक आणून ठेवलं, डीजे लावलेला आहे पुढं परत. हो
लय भारी. आणि डेकोरेशन पण खूप भारी करणार आहे आपण, अख्खी गल्ली सजवणार आहे. अरे इथं आता इतका एक्साइटेड आहे माहिती का, खूप कमी दिवस राहिलेले, आम्हाला कार्ड पण द्यायचे, आज भरपूर ठिकाणी जायचंय आणि मॅडमच्या सिद्धूकडे पण जायचंय. किती खुश होती लगे. तर मला जायचंय ना यार. आहे की नाही? नाम है सिद्धू. तर काही या ठिकाणी आरोहीचं पण आवरलंय. अमोल भाऊ, जयराम भाऊ, मी, अश्लेषा, आम्ही सगळे चाललोय आता बजाज नगरला. तिकडे सुद्धा आम्हाला सगळ्या ठिकाणी कार्ड वगैरे द्यायचे. तू इतके दिवसांचे बोलत होता ना मला, तुझा मूड काय असा राहतो, नेहमी चिडचिड करत राहते. कारण सांगू माझं सर्वात मोठं, मी थ्रेडिंग वगैरे नव्हती केलेली. काही म्हणजे थोडंसं पण नीट चलो हा अरे आहे पोरी ना किती बघावं लागतं ना, लिपस्टिक आहे का, हे आहे का, मेकअप आहे का. आमचे बाप हो केसावरतून हात फिरवला की रेडी. चलो गाईस लेट्स गो. जयराम भाऊ, आज आपण काय करू माहिती का, बजाज नगरचं आहे ना तेवढं सगळं कव्हर करून घेऊ. हा, त्याच्यानंतर उद्या गावाकडे भिडलो की सगळं गावाकडे जाऊन येऊ. लगेच सुट्ट्या मारायची नाही तुम्ही. हा, उद्या आता ना, उद्यापासून बिलकुलच जाऊ डायरेक्ट कार्ड वाटपला, कारण खूप कमी दिवस बाकी आहे. अरे तुझी झाली सगळी तयारी? नाही रे बाबा, अजून एवढीच झाली, 1% झालेली आहे. अजून ड्रेस सुद्धा तयार नाही माझा. अरे ड्रेस वरून लक्षात आलं, मला पॅन्ट फिटिंगला टाकायची होती. आता आलो टाकू संध्याकाळी. आपल्याला काय कोणी एका दिवसात बनवून देईल पॅन्ट. आता ना आम्ही बजाज नगरला आलोय सिद्धूच्या घरी. अश्लेषा खुश तर बहुत होंगी आज. बहुत ज्यादा. तू ह्या घरात येणार आहे, ह्या घराची सून होणार आहे. त्याच्या पहिले मला असं वाटतं तू नाव घ्यावं. नाव घेऊ हा, कोणाचं? सिद्धूचं नाव घे प्रेमानी. सिद्धू. नाही उखाना. मला येत रे उखाना. अस्माज माग माग म्हण. केळीच्या पानावर साखरीचा शिरा. केळीच्या पानावरती साखरीचा शिरा. परत म्हण, केळीच्या पानावर साखरीचा शिरा. केळीच्या पानावर साखरीचा शिरा. जाऊ दे, पुढे गाड होता. काकू आले आता. काकू आले आता, कॅन्सल. काही सांग. यांना लगेच कळलं होतं. अश्लेषा ना या ठिकाणी पोहे घेऊन आली. आम्ही नंतर ना तुमचं असं लग्न आलं ना की मग येत जाऊ, मग पोहे आणून देत जा बरं. या नक्की बरं का. येऊ ना. ए तू थांबून जा ना इथं. गपरे. कधी कधी ते यायचंच आहे ना, थांबून जा आजच. ए सिद्धू लाजतोय तू पण भावा, थांबायला ना तिला. हा? खूप दिवसानंतर ना आम्ही आता आपल्या बजाज नगरच्या शॉपवरती आलेलो आहे आणि यांचे चालू झाले भांडणं. तर आता आपल्या बजाज नगरच्या सगळ्या स्टाफला, सगळ्या मित्र परिवाराला सुद्धा आपण आमंत्रण देऊ आपल्या घर भरणीसाठी. बरं का बोल्या? नक्की सगळे बरं का? You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna stop. आता आहे ना आम्ही ताईला आणि भाऊजीला ना आमंत्रण देण्यासाठी आलो होतो वास्तुशांतीचं. नक्की यायचंय बरं, पोरं पण घेऊ. आणि ही ना आमच्या ताईची आणि भाऊजीची कंपनी आहे. मस्त भारी आहे. आमची ताई पण मदत करते. तेच म्हणलं नाही याचं. तर आता आहे ना आम्ही आरोहीच्या आईच्या घरी आलोय, आरोहीच्या आईला इन्व्हिटेशन देण्यासाठी. आरोही हा, मम्मीला एक दिवस आधीच बोलव बरं का. तू सांग ना. तुझी मम्मी ऐकत नाही ना का माझं? हा, तू बोलतच नाही तर काय ऐकायला? तुझ्या बर्थडेला मी किती आमंत्रण दिली, नाही आली तुझी मम्मी. आता मी भांडतो तुझ्या मम्मीला. हा, जा बाहेर. जा रेडी, ते बाहेर या, मागे करून जायचं. बया मा करची गरजच नाहीये. टी शर्ट घातलंय मी. बुट्टी सॉरी आरोहीची मम्मी. आरोही की म्हातारी बुट्टी. अरे बाप, दगड टाकून ठेवतोय रस्त्यात. बुड्ढी 16 तारीख को अपनी वास्तु शांति है. एक दिन पहिले छाने का. एक दिवस का? हाँ और सब दिवस आले तर 10 दिवस आहे. पण तुम्ही येत नाही ना, तुम्ही येत नाही ना. मुक्कामी तर थांबत नाही, पळून जाता. बरं का बुड्ढी? आने का बिलकुल. किती तारीख को आने का? 14. मी तो पेन काय लिहून घेतलं. एक मिनिट हा, इथं काय लिहिलं मा. अरे इकडे, अरे तुझ्या मम्मीने बघ तोंडावर काय लिहिलंय. हे बघ इकडे, हे बघ, हे बघ इकडे. हं? काय? मा माकड लिहित होता तो. माकड. अच्छा, त्याचं नाव लिहित होतं ना, मग काय प्रॉब्लेम आहे. आणि हा आरोहीचा भाऊ आहे सापडलेला. खरंच सापडलेला आहे काय? वाट बघितली. तुम्हाला तर माहितच नव्हतं आम्ही येणार आहे. माहिती होतं. तू तर म्हणे मम्मीला आयडिया पण नाही म्हणे. कधी म्हणले मी म्हंटल तू मम्मीला सांगितलं का? नाही मम्मीला अजून माहित पण नाही. अरे मम्मी आज दुपारी म्हणले मी की 3 वाजता आपण निघलो का, म्हणलं आम्ही येतोच यार अर्ध्या तासात. आलोच ना आम्ही अर्ध्या 2-4-5 तासात. आरोहीचे पप्पा आले मस्तपैकी आंघोळ करून. भाऊ कार्ड घ्या, कार्ड काढा. बिना चड्डीच्या इकडे. सॉरी
चटी घातलेली वाटतं आज. तर आरोहीच्या मम्मी पप्पाला पण आपण इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं आहे, नक्की यायचं बरं का. किती दिवस आधी? 2 दिवस तू एक तुम्ही दिवस तर म्हणले 10 दिवस आधी. मग 11 दिवस येते 10 दिवस आता उरलेले आहे. राहिलेच 5 दिवस. हा, मी तेच म्हणलं 10 तू कधी येणार आहे? अरे आता ना मी माझ्या एका लहानपणीच्या मित्राला भेटायला आलोय, संदेश. म्हणजे इतके जुने मित्र आम्ही, इतके जुने की मला पण आठवत नाही आपण किती जुने आहोत. आता काय ते शाळेपासून पहिलीपासून सोबतच आहे. आणि आमच्या फॅमिलीचे रिलेशन पण एकदम चांगले आहे. हा. आणि ही माझी एक बहीण समू, ही आमची समू. आणि आता तेजू पण येते. लहानपणी आहे ना आरोही कंटिन्यू, म्हणजे संदेशच्या मम्मीला काही काम असलं की लगे आपल्याकडे खेळायला दोघी. आणि लोणचं खायचं, नुसतं लोणचं खात होता. ही आणि तेजू आणि आमचे काका. मस्त चालू केलं काम घराचं. हो चालू आहे Donation. आता. भारी. चालू आहे परत बेडरूमचं तिकडे चालू आहे आता. बरं आहे, बरं आहे, बरं आहे. मस्त मस्त. मी आल्यालाच कळलं मला काहीतरी काम चालू आहे म्हटलं, खालूनच कळलं होतं काहीतरी काम चालू आहे. भारी वाटलं, लय दिवसानंतर भेटून लय भारी वाटलं. आता तुम्ही आले ना 16 तारखेला, अजून आनंद होईल आम्हाला. ते यायचं ते त्याचीच प्लॅनिंग चालू आहे आता. बरं का समूह, सगळ्यांनी या, काका सहकुटुंब सहपरिवार. बरं का, नाही तुम्ही लग्नाला येणार नाही बा. दादा तेच बोलला की काही हो म्हणे सगळ्यांनी जायचं म्हणे. हा. सगळं सरळ बोललो असं Yes. की त्या असं सुट्टी टाका पण जायचं पहिले. हा. हा. दादाचं महाबळेश्वरला यायचं. दुबईला जरी करा, मी यायला तयार आहे. महाबळेश्वरला यायचंय तुम्हाला. कुठेही सांग, कुठेही सांग, कुठेही. हा, आम्ही सगळीकडे तयार राहतो. लहानपणीच्या मित्राला भेटून आता आलोय आम्ही आमच्या लाडक्या मंगेश भाऊकडं. पण इथून माहित पडतं तर मंगेश भाऊ तिथं नाहीये. कुठे आहे? कुठे आहे मंगेश भाऊ? अरे भाऊ कार्ड घेऊन आलो तुम्ही. बर ठीक आहे भाऊ, कार्ड आहे ना आपल्या भाऊजवळ देतो. 1 मिनिट पकडा भाऊ. भाऊजवळ देऊन टाकतो. 16 तारखेला आपली घर भरणी आहे. 100% यायचं आहे बरं का. हा हा हा, सगळ्या फॅमिलीला घेऊन. आणि भाऊ तुम्हाला स्पेशल आमंत्रण बरं का. नक्की दादा, नक्की येणार. सगळ्या फॅमिली घेऊन यायचं. सगळे सगळ्यांना कार्ड देऊन आता आम्ही फायनली चाललोय घरी. आम्हाला पहिले ना आश्लेषाला घरी ड्रॉप करायचंय, त्याच्यानंतर आपण आहे ना नवीन घराकडे जाऊ. आजची होती त्यानंच नेली, जाची होती त्यानंच नेली, नी माझी उडून गेली. आता ना आमची अचानक भयानक इच्छा झाली होती गाणे म्हणायची, मग सगळेच गाणे म्हणायला लागले. प्रेम वर वर लग तुझं आता मन भर लग तुझं, प्रेम वर वर लग तुझं आता मन भर लग तुझं, गद्दार कर तूच म्हणती गद्दार मला. तर आता ना परत आम्ही आश्लेषाला सोडायला आलोय. आणि आश्लेषाचं घर या साईडला. आणि ही जी गाडी आहे इकडं, ही आश्लेषाची गाडी आहे. ए गाडी धूळ. अरे काम चालू इथं, काम चालू मग धुळे तिथं. हे गाडी बघ, ही गाडी बघ. थोडं खरपूस व्हायची ना तिला. काय ले शा पागल. चलो तर चला आपण आता आश्लेषाच्या घरी जाऊ. आश्लेषाच्या पप्पाला पण आमंत्रण देऊन टाकू. ए लग्न करतं तेव्हाच लावता ना. मग आता आश्लेषाचं लग्न नाही का? लग्न म्हणूनच लावलेलं आहे. आश्लेषाच्या घरी सांगायचं तिचं लग्न जाऊन द्या. तर आता आपण आलो आश्लेषाच्या घरी. आश्लेषाचे पप्पा पण येत आहे. तर आता आहे ना आम्ही त्यांना भेटूनच जाणार आहे. बरोबर आहे भाऊ? तुम्हाला दोघांना भूक लागली का? लय भारतीच राहील तुम्ही दोघं जुळे भाऊ. तर आता आलोय मी घरी. आणि आज ना खूप जास्त मज्जा आली कार्ड वगैरे वाटायला. आणि आज आहे ना 12 वाजल्यानंतर म्हणजे भाऊचा बर्थडे चालू होणार आहे. भाऊ किती वर्षाचे होणार आहे फायनली? सांगायचं नाही. सांगा ना, आता काय लग्न पण झाले. आता वय सांगायला काय लाजायचं? 31 नाही, 30 + 3. किती कोणती सालातले हो तुम्ही? आता 93चे. किती आता हर्षद? भाऊचा जन्म तर 1993 आहे. तर भाऊ किती वर्षात झाले? हा 93 आहे का? हा विषय 93चे जन्म आहे भाऊचा 1993चा. इंग्लिश मध्ये 1993. 1993 ते 7 आणि 32 32 32 वर्षाचे आहे भाऊ. म्हणजे आता किती वर्षाचे होतील? 33 32 वर्षाचे आहे मग 33 वर्षाचे कसं काय होतील? म्हणजे 33 चालू होईल आणि 32. 93 जन्म आहे तुमचा का 92चा आहे? मग तुम्ही 32 वर्षाचे होशाल बरोबर का? 32 वर्ष कंप्लीट होईल आणि 33 मग रनिंग. अरे बा भाऊ 32 वर्षाचे झाले.
हार्दिक हार्दिक आभार. आणि कमेंट सेक्शन मध्ये ना सगळ्यांनी अमोल भाऊला बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा द्या. आमच्या सर्व टीम कडनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच कायम माझ्या सोबत राहा, आपल्या सगळ्या सोबत राहा. आणि अधून मधून वहिनीला नका बोलत जाऊ, आम्हाला बोलत जा अधून मधून, असं मला म्हणायचं होतं. टॉपिक तिचा टॉपिक यायलाच पाहिजे मम्मी, तिचा टॉपिक लय इम्पॉर्टंट आहे. पप्पा का बरं झोपले? थंडी ताप वाटत तर नाही मला. थंडी ताप काय करता काल काल काय काम केलं? थंडीत गेलते पार्टी कुठे उद्या? सोनाली वहिनीचा फोन आला होता, ट्राय करा म्हणे तिकडे यायचं. म्हटलं हे तर पॉसिबल नाही, म्हटलं तिकडे यायचं आम्ही ट्राय नाही करू शकत. बट भाऊचा बड्डे आहे ना, आम्ही इकडे सेलिब्रेट करू. म्हटलं तुम्हाला व्हिडिओ कॉल करू, म्हणजे काहीतरी करून पाठवा म्हणे. म्हटलं नाही वहिनी, म्हटलं सध्या लई काम आहे, पाठवू पण नाही शकत. लग्नानंतर पहिला बर्थडे भाऊचा, म्हणजे 1 वर्षाची बी नाही झाली. वहिनीलाच म्हणा या ना म्हणा इकडे. परत सुट्ट्या ड्युटी आता 4 यायला की कॉलर व्हीलर मागे करून डॉनर दिसताय. आणि आज आहे ना खूप जास्त मजा आली कार्ड वगैरे वाटायला. मी माहिती का संदेशच्या त्यांच्या घरी इतक्या वेळ बसलो, अशा गप्पा रंगल्या होत्या, खूप जास्त मजा आली. आणि उद्या ना अमोल भाऊचा बर्थडे ना, तर उद्या ना अमोल भाऊचा बर्थडे फर्स्ट टाइम नवीन घरी कोणाच तरी बर्थडे सेलिब्रेट होणार आहे. आणि ते अमोल भाऊ लकी भाऊ, अमोल भाऊ लय लकी, तुम्ही नवीन घरी आणि पहिलाच बर्थडे तुमचा सेलिब्रेट होणार आहे. 16 तारखेला आपल्या निवृत्तीचा म्हणे. हा, आज ज्या दिवशी आपली घर भरणी ना, त्या दिवशी आपल्या अजून एका मेंबरचा बर्थडे निवृत्तीचा. तुझी कुठपर्यंत आली तयारी? चालेल दळण आलो का नाही. हर्षद तुझी दिले कार्ड सगळ्यांना मित्रांना वगैरे? नाही, आता उद्या 10 तारखेला. तर हर्षद आणि मी ना या ठिकाणी पझल खेळतोय. त्याला काय म्हटलं, इथं जे असं लावलेलं आहे हा एक ग्लास आहे बेसिकली, तर ही माचीच हलवायची नाही, त्याला कोणते पण 2 पेन हलवायचे, परत हा ग्लास तसा बनवायचा आहे. आणि ही जी माचीची पेटी ही ग्लासच्या बाहेर काढून दाखवायची. तर आरोहीने ट्राय केलं, आरोही फेल. मम्मीने ट्राय केलं, मम्मी फेल. आता हर्षद पण आहे ना, हर्षदने कमी कमी 50 ते 100 चान्स घेतलेले, तरी पण त्याला अजून जमत नाहीये. सांगू का हरला का? जाय रे, ते काही येत बी नाही त्याला, नसतं नाही नाही म्हणते, हारला का नाही म्हणते. फायनल चान्स आहे तुझा आता, फायनल. काही चेंज पण करून बघत नाही थोडं पण. 10 9 लावला पेनला 8. मग तू हाती लावले म्हणून तर मग तू 1 घंटा बस. 7 6. बरं आता लास्ट 3 चान्स फटाफट करून दाखव. लास्ट 3 काय 10 दिले त्याला आता. नुसतं तिथल्या तिथंच परत परत तशीच फिरवते, वेगळं बी काही फिरवत नाहीये. लास्ट चान्स होता. हा, आता त्याने आला परत. 10-20 वेळेस करून पाहिलं तसं. चला आता सांग का? सरक बाजूला, सरक बाजूला. हारलाय तू. हा ना, हारलाय मग. तिकडे सरक ना मग. हे बघ आता ग्लासच्या बाहेर काढतो ना. पहिला पेन सरकवला, हा. दुसरा ओ काहीच होत ते. तर आरोहीने या ठिकाणी खिचडी केली आहे, कारण आरोही आणि मीच जेवायचं बाकी होतो, आम्ही लेट आल्यामुळं. हर्षद तू जेवला? बाकी तुम्ही सगळे जेवले मम्मी? चलो आपण जेवण करून घेऊ. तर काही जाताय ना, मला खूप जास्त झोप येते. आता आहे ना खूप कमी दिवस राहिले जुन्या घरी, समस्तपैकी स्पेंड करून घेऊ. आता घर भरणी खूपच जवळ आली आहे आणि लवकरच आपण नवीन घरी शिफ्ट होणार आहे. मला आहे ना ह्या घराची इतकी सवय झालेली होती माहितीये का, आणि आता नवीन घरी जाणार आहे आपण, तर तिकडे बघू करमत नाही करमत, बट ह्या घराला तर मी खूप जास्त मिस करणार आहे. आणि आता मला येते खूप जास्त झोप. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.